यावेळेचा बॉल शॉटवन टप्पा मिडॉनच्या दिशेने भिरकावला गेलाय. बॉल मात्र चिखलामध्ये पायाने जाऊन थांबवला गेलाय. कुठेतरी ही देखील एक कुठेतरी षटकार चॅलेंजिंग षटकार मात्र पाहायला मिळतोय. 6 रन तर आलेत, अजूनही 12 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. तदनंतर काहीसं धावांचं गणित मात्र बदलेल, समीकरण बदलेल आणि तुमच्या विजयाच्या उंबरठ्यावरती येण्याची तुमची आशेची किरण जागे होऊ शकतात. एक चांगला स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र प्रवेश झाला. यावेळेला पुन्हा एकदा फायर केलाय, हवाई हल्ला, बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. आणखी 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 एक आलाय षटकार. हे षटक देखील मला वाटतं निर्णायक राहत आहे. या षटकात जे आव्हान आहे, जे चॅलेंज आहे, ते चॅलेंज मात्र या बॅटरच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे का? विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन हा संघ मात्र विजयी पताका घेऊन तदनंतर देखील संघाला मात्र धक्का आलेला नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे, चांगला कमालीचा स्ट्रोक आणि जे 18 धावांचं जे चॅलेंज होतं ते मात्र या बॅटरने पूर्ण केलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीची बॅटिंग केलं मात्र पाहायला मिळते आणि त्या कारणाने कुठेतरी क्या बात आहे, काय बॅटिंग पाहायला मिळते. सिद्धेश महाडिकची विकेट गेली होती, तदनंतर मला वाटलं कुठेतरी बॉलिंग अटॅक वरती आणखी काही प्रभावशाली कामगिरी होईल, परंतु जी काही बॅटिंग यावेळेला पुन्हा एकदा आणखी एक षटकार आणि या षटकाराने मात्र संघाचं धाव संख्येचं गणित पूर्ण झालंय आणि अर्थातच 43 धावांचा पाठलाग मात्र पूर्ण करत संघ मुंबईचा रत्नादेश हा संघ मात्र या पहिल्या मॅच दरम्यानचा विजयी स्पर्धक म्हणून, विजयी संघ म्हणून पुढील मॅच दरम्यान आपला काय बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. आदित्य चव्हाणच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. सलग 4 षटकार मात्र पाहायला मिळाले. वैयक्तिक विचार केला तर 26 धावा मात्र कुठेतरी आदित्य चव्हाणच्या माध्यमातून जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आता मुंबईचा रत्नादेश हा संघ मात्र ही पहिली मॅच मात्र आपल्या नावावरती मात्र सेमी फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोच